मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। एक अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक माहिती समोर येत आहे। लक्ष्मण आके हे आज अहिल्यानगर येथे जात असताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे। एका निर्जन स्थळी त्यांच्यासोबत पोलीस असताना देखील त्यांच्या गाडीवरती दगडफेक करून काचा फोडण्यात आल्याची मोठी माहिती समोर येत आहे। यामध्ये लक्ष्मण आकेंना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसली तरी हा हल्ला अतिशय गंभीर म्हणावा लागेल, कारण त्यांच्या सहकार्यावरती देखील 2 दिवसापूर्वी अशाच प्रकारचा हल्ला झाला होता। पवन करवार यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर असल्याची माहिती समोर आली। काचा फोडलेल्या आहेत। दैत्य नांदूर मधील मेळाव्यासाठी ते जात होते आणि त्यावेळेला त्यांच्या कारवर हा हल्ला झालेला आहे। छत्रपती लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते, हल्ले करून घेते, दुसऱ्याचे नाव देते। जरांगे मूर्ख माणूस आहे, डोक्यावर त्याचा परिणाम झालाय। या जरांगे बावळट नावाच्या माणसाने अरे आजपर्यंत हल्ले झाले, पोलिसांच्या समोर आम्ही स्टंट करतो का मूर्ख माणसा? अरे महाराष्ट्राची वाट लावली तू, आता माझी जीभ घसरली म्हणाल तुम्ही। असा बेजबाबदार बावळट माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करतोय, लाज वाटते असल्या हरामखोर माणसाची। यानंतर लक्ष्मण आके यांनी जरांगे पाटलांवरती गंभीर आरोप केले। या हल्ल्यामागे जरांगे पाटलांचा हात आहे असं देखील त्यांनी सांगितलं। मात्र जरांगे पाटलांनी लक्ष्मण आकेंनी हा स्टंट केला असं देखील जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे लक्ष्मण आकेंनी हा स्टंट केला की खरोखर त्यांच्यावरती हल्ला झाला याचा पोलीस तपासातून समोर येणं गरजेचं आहे। मात्र ओबीसी नेत्यावरती होणारे हे सततचे हल्ले यानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली, त्यानंतर पवन करवार यांच्यावरती हल्ला झाला आणि आता लक्ष्मण आके यानंतर सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये मोठी घबराट पाहायला मिळते आहे।